श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजच्या जगात प्रत्येक व्यक्तीला कोणीतरी ना कोणीतरी त्रास देत असतो. कधी ऑफिसमध्ये, कधी नात्यामध्ये, कधी मित्रांमध्ये, तर कधी समाजात. काही लोक तुमची प्रगती पाहून चळतात, काही लोक तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात आणि काही लोक फक्त तुम्हाला मानसिकरित्या कमजोर बनवून इच्छितात. पण लक्षात ठेवा, जगात सर्वात धोकादायक व्यक्ती ती नसते जी मोठ्याने बोलते, तर ती असते जी शांत राहून स्वतःला इतकं मजबूत बनवते की समोरच्याचा खेळ आपोआप संपतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 खतरनाक चाली पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांची ताकद कमी होईल आणि तुमची किंमत इतकी वाढेल की लोक तुमच्या समोर डोकं झुकवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची चाल अशी आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. पहिली चाल, स्वतःच्या कमकुवतपणाला ताकद बनवा. बहुतेक लोकांची सर्वात मोठी चूक काय असते माहिती आहे? ते स्वतःच्या कमकुवतपणापासून पळतात. जर त्यांच्यात आत्मविश्वास कमी असेल तर ते लोकांपासून दूर राहतात. जर पैसे कमी असतील तर ते स्वतःला कमी समजतात. जर शिक्षण कमी असेल तर ते स्वतःलाच दोष देत बसतात. पण इतिहास सांगतो, ज्या लोकांनी स्वतःच्या कमजोरीला स्वीकारलं त्याच लोकांनी जग जिंकलं. तुम्हाला जर बोलता येत नसेल तर संवाद कला शिका. तुमच्याकडे पैसे नसतील तर कौशल्य कमवा. तुमचं शरीर कमजोर असेल तर रोज व्यायाम सुरू करा, कारण कमजोरी कायमची नसते, ती फक्त एक अस्वस्थता असते. लोक तुम्हाला तेव्हाच त्रास देतात जेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही कमजोर आहात. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर काम सुरू करता त्या दिवशी त्यांच्या मनात भीती निर्माण होते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक तुमच्या परिस्थितीचा नाही तर तुमच्या मानसिक ताकदीचा आदर करतात. दुसरी चाल, भावनांवर नियंत्रण ठेवा. जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांचा सर्वात मोठा उद्देश असतो तुम्हाला इमोशनली वीक बनवणं. त्यांना तुमचा राग पाहायचा असतो, तुमचं दुःख पाहायचं असतं, तुमचा तुटलेला आत्मविश्वास पाहायचा असतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करता तेव्हा तुम्ही त्यांचा खेळ खेळत असता. खरी ताकद ओरडण्यात नसते, खरी ताकद शांत राहण्यात असते. समोरचा व्यक्ती तुम्हाला उचकवत असेल तरीही शांत राहा, कारण शांत माणूस समोरच्याला जास्त घाबरतो. लक्षात ठेवा, तुमच्या भावना जर दुसऱ्यांच्या कंट्रोल मध्ये गेल्या तर तुमचं आयुष्यही त्यांच्याच कंट्रोल मध्ये जाईल. म्हणून प्रत्येक परिस्थितीत स्वतःला विचारा, मी प्रतिक्रिया देतोय का की परिस्थितीला कंट्रोल करतोय? ही सवय तुम्हाला मानसिक दृष्ट्या खूप शक्तिशाली बनवेल. तिसरी चाल, आपले नेटवर्क आणि ज्ञान वाढवा. जगात एकटा माणूस लवकर तुटतो, पण योग्य लोकांच्या संपर्कात असलेला माणूस खूप वेगाने पुढे जातो. जर तुम्हाला लोकांनी कमी लेखला असेल तर स्वतःला बदलण्यासाठी योग्य वातावरणात जा. यशस्वी लोकांचे व्हिडिओ पहा, चांगली पुस्तकं वाचा, नवीन कौशल्य शिका, कारण तुमचं भविष्य हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर अवलंबून असतं. गरीब मानसिकतेच्या लोकांमध्ये राहिलात तर तुम्हीही तिथेच राहाल, पण मोठं विचार करणाऱ्या लोकांसोबत राहिलात तर तुमचा विचारही मोठा होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञान ही अशी ताकद आहे जी कोणीही तुमच्याकडून चोरू शकत नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे आत्मविश्वास असतो, आणि ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो त्याला जग घाबरतं. चौथी चाल, स्वतःची किंमत वाढवा. लोक तुम्हाला तेवढीच किंमत देतात जेवढी किंमत तुम्ही स्वतःला देता. जर तुम्ही स्वतःलाच कमी समजत असाल तर जग तुम्हाला कधीच मोठं मानणार नाही. तुमचा वेळ मूल्यवान आहे. तुमचं व्यक्तिमत्व सुधारवा, तुमचं बोलणं सुधारवा, तुमचं अप्रिव्हेन्स सुधारवा, कारण पहिली इम्प्रेशन खूप महत्वाचे असते. जे लोक स्वतःला सतत इम्प्रूव्ह करत राहतात त्यांच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. आणि लक्षात ठेवा, स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे अहंकार नाही, स्वतःचा आदर करणं ती आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे. पाचवी चाल, यशाने बदला घ्या. काही लोकांना शब्दांनी उत्तर देता येत नाही, त्यांना फक्त यशानेच उत्तर देता येतं. तुम्हाला कमी लेखणारे लोक तुम्ही यशस्वी झाल्यावर शांत होतात. म्हणून प्रत्येक अपमानाला मोटिवेशन बनवा. कोणी म्हणलं तुम्ही काही करू शकत नाही तर त्याचं गोष्टीत यश मिळवा. कोणी तुमच्यावर हसलं तर स्वतःला इतकं मजबूत बनवा की एक दिवस तेच लोक तुमचं कौतुक करतील. जगात सर्वात मोठा बदलाव कोणता माहिती आहे? स्वतःला इतकं यशस्वी बनवणं की समोरच्याला पश्चाताप व्हावा.
पण लक्षात ठेवा, यशासाठी संयम लागतो. रात्रभरात कोणी महान बनत नाही. दररोज थोडं थोडं इम्प्रूव्ह व्हा आणि काही महिन्यांनी स्वतःमध्ये झालेला बदल पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल. 6वी आणि सर्वात खतरनाक चाल, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही हे नंतरच आहे, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात आत्मविश्वासापासून होते. जर तुम्ही स्वतःलाच कमजोर समजत असाल तर कोणतीही ताकद तुम्हाला वाचवू शकत नाही. पण जर तुम्ही स्वतःला मजबूत समजायला सुरुवात केली तर परिस्थिती बदलायला लागते. लक्षात ठेवा, मनुष्य बाहेरून नाही तर आतून हारतो. म्हणून रोज स्वतःला सांगा, मी कमजोर नाही, मी तुटलेलो नाही, मी प्रत्येक परिस्थितीतून बाहेर पडू शकतो, मी स्वतःचं आयुष्य बदलू शकतो. ही वाक्य तुमच्या मनात ऊर्जा निर्माण करतील आणि ज्या दिवशी तुमचा स्वतःवरचा विश्वास बसेल त्या दिवशी कोणताही माणूस तुम्हाला मानसिकरित्या हरवू शकणार नाही. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घ्या, जगात तुम्हाला त्रास देणारे लोक कधीच पूर्णपणे संपणार नाहीत. तुम्ही गरीब असाल तरी लोक बोलतील, तुम्ही श्रीमंत झालात तरी लोक बोलतील, तुम्ही शांत राहिलात तरी लोकांना समस्या असेल, आणि तुम्ही यशस्वी झालात तर काही लोकांना तुमचं अस्तित्व जळायला लागेल. म्हणून लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला इतकं मजबूत बनवा की त्यांच्या शब्दांचा तुमच्यावर परिणामच होणार नाही. 7वी चाल, स्वतःच गुपित प्रत्येकाला सांगू नका. आजकाल बहुतेक लोकांची सवय असते मनातलं प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला सांगायची. आपल्या प्लॅन्स, आपल्या कमजोरी, आपली दुःख सगळं लोकांसमोर उघड करायचं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा हितचिंतक नसतो. काही लोक तुमचं ऐकतात फक्त नंतर तुमच्या विरुद्ध वापरण्यासाठी. म्हणून स्वतःच्या आयुष्यात थोडं मेस्टरीज बना. तुमच्या प्रत्येक मूव बद्दल लोकांना माहिती असण्याची गरज नाही. शांतपणे काम करा आणि परिणामी आवाज करू द्या. कारण सिंह जंगलात प्रत्येकाला सांगत फिरत नाही की तो राजा आहे. त्याची ताकदच त्याची ओळख असते. 8वी चाल, वेळेची किंमत ओळखा. ज्याला स्वतःच्या वेळेची किंमत कळली तो आयुष्यात कधीच सामान्य राहत नाही. आज बहुतेक लोक दिवसाचे तास फक्त मोबाईलवर वाया घालवतात, निरर्थक लोकांमध्ये अडकून राहतात आणि मग म्हणतात माझं आयुष्य बदलत नाही. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुम्ही रोज वेळ कुठे खर्च करता यावर ठरतं. जर तुम्ही वेळ स्वतःला मजबूत बनवण्यात घालवला तर काही वर्षांनी लोक तुमच्याकडे पेरणीसारखं पाहतील. पण जर वेळ फक्त तक्रारी करण्यात घालवला तर परिस्थिती कधीच बदलणार नाही. म्हणून स्वतःला विचारा, मी माझ्या स्वप्नांसाठी काम करतोय, मी फक्त दिवस ढकलतोय? हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. 9वी चाल, शरीर मजबूत करा. कमजोर शरीरामुळे मनही कमजोर होतं. जेव्हा माणूस फिजिकली वीक असतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो. म्हणून स्वतःच्या शरीरावर काम करा. रोज एक्सरसाइज करा, चालायला जा, योग करा, स्वतःला फिट ठेवा. कारण मजबूत शरीरामध्ये मजबूत माइंडच तयार होतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात कॉन्फिडेंट पाहायला लागता तेव्हा जगाकडे पाहण्याची तुमची नजर बदलते. लोकांना वाटतं ताकद फक्त पैशात असते, पण खरी ताकद डिसिप्लिन मध्ये असते. रोज स्वतःवर काम करणारा माणूस एक दिवस जगापेक्षा पुढे निघून जातो. 10वी चाल, नाही म्हणायला शिका. बऱ्याच लोकांचं आयुष्य फक्त एका कारणामुळे खराब होतं. त्यांना नाही म्हणता येत नाही. लोक त्यांचा फायदा घेतात, त्यांचा वेळ वापरतात, त्यांच्या भावनाशी खेळतात आणि ते फक्त शांत राहतात. लक्षात ठेवा, प्रत्येकाला खुश ठेवणारा माणूस शेवटी स्वतःच दुःखी राहतो. म्हणून गरज असेल तिथे स्पष्ट नाही म्हणा. जे लोक तुमचा आदर करतात ते तुमच्या बाउंड्रीजचा देखील आदर करतील, आणि जे लोक फक्त स्वतःचा फायदा पाहतात ते तुमच्यापासून दूर जातील. कधी कधी आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी काही लोकांना गमावणं गरजेचं असतं. 11वी चाल, शांतपणे निरीक्षण करा. हुशार माणूस कमी बोलतो पण जास्त ऑब्झर्व करतो. लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात हे पहा. कारण शब्द खोटे असू शकतात पण वागणूक कधीच खोटी नसते. जो माणूस सतत तुमचं मन तोडतो, तुमच्या यशावर जळतो किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करतो, त्यांच्यापासून अंतर ठेवायला शिका. प्रत्येक नातं आयुष्यभर टिकवायचं नसतं. काही लोक फक्त एक धडा शिकवण्यासाठी आयुष्यात येतात आणि तो धडा म्हणजे स्वतःची किंमत कधीच कमी करू नका.
शेवटचा दमदार संदेश मित्रांनो, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे परिस्थिती समोर हार मानतात आणि दुसरे ते जे परिस्थितीलाच बदलून टाकतात. तुम्ही कोण बनणार हे आज तुम्ही घेतलेल्या निर्णयावर अवलंबून आहे. आजपासून स्वतःला कमजोर समजणं बंद करा. स्वतःवर काम सुरू करा. मन, शरीर, ज्ञान आणि आत्मविश्वास मजबूत करा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची खरी ताकद ओळखाल त्या दिवशी तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांची किंमतच उरणार नाही. आणि लक्षात ठेवा, वाघ कधीच कुत्र्याच्या भुंकण्याकडे लक्ष देत नाही. तो फक्त स्वतःच्या मार्गाने चालत राहतो. तुम्ही तसेच बना, शांत पण खतरनाक. जर हा भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच पॉवरफुल स्क्रिप्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.